सवेरे सवेरे यारों से मिलने बन ठन के निकले सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम। हो, 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 दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं, कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं, दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है, इससे हमको जीने की वजह मिलती जाती है, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम। हो, 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 हो। एक साथ खड़े होंगे, खड़े हो, प्रार्थना। या
राष्ट्रगीत 1 2 1 2. भारत माता की एक साथ बैठेंगे, बैठ जाओ. एकत्र विवेकानंद आणि राणी लक्ष्मीबाई तसेच व्यंकटेश विद्यालय घोडखिंडी या तिन्ही शाळांच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आयोजित आजच्या या स्नेह संमेलनाच्या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या या कार्यक्रमामध्ये उद्घाटन सत्रात मी विवेक कवठेकर, शिक्षक विवेकानंद विद्यालय यवतमाळ, आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. उद्घाटन सत्राला आपण प्रारंभ करतो आहोत. सर्वप्रथम नमस्कार. स्वातंत्र्योत्तर काळात यवतमाळ शहर आणि सर्वप्रथम आपल्या या तिन्ही शाळांची जी मातृसंस्था आहे विशुद्ध विद्यालय, त्यानंतर विवेकानंद विद्यालय, राणी लक्ष्मीबाई विद्यालय आणि व्यंकटेश विद्यालय घोडखिंडी या सर्व संस्थांचे दिवंगत पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, त्याचप्रमाणे तिन्ही शाळांमधले दिवंगत माजी विद्यार्थी या सर्वांना आपल्याला 2 मिनिटं मौन राखून श्रद्धांजली अर्पण करायची आहे.
नमस्कार. स्वातंत्र्योत्तर काळात यवतमाळ शहर आणि जिल्ह्यात शैक्षणिक क्रांतीचे बीजारोपण करणारे स्वर्गीय श्रीकृष्ण उपाख्य बाबाजी दाते यांनी विशुद्ध शिक्षण संस्थेची स्थापना केली. बाबाजी दातेंनी आपल्या जीवनामध्ये एक जीवननिष्ठा ठेवून आपलं समर्पित जीवन ते जगले. या समाजामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून उत्तम संस्कार करून उत्तम नागरिक कसे घडवता येतील याचा त्यांनी ध्यास घेतला होता. या संदर्भात 27 जानेवारीला त्यांनी जी विद्यार्थी संघटना स्थापन केली होती त्या संमेलन होत आहे यवतमाळात आणि त्या संमेलनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देण्याची संधी पण मला मिळत आहे. मला विश्वास आहे की बाबाजी दातेंनी आपलं संपूर्ण जीवन ज्या प्रकारे शैक्षणिक क्षेत्रातून राष्ट्रीय पुनर्निर्माणाकरता खर्च केलं ती त्यांची प्रेरणा आणि त्या शैक्षणिक संस्था आजही ते कार्य यशस्वीपणे करत आहे. मला विश्वास आहे की विशुद्ध संस्थेच्या माध्यमातून सुरू झालेलं हे राष्ट्रीय पुनर्निर्माणाचं कार्य असंच अखंड सुरू राहील आणि हजारो लाखो विद्यार्थी तयार होऊन समाजसेवाही करतील, देशसेवाही करतील आणि एक त्यांचं व्यक्तित्व, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं नेतृत्व ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञानी परिपूर्ण आणि दुसरीकडे संस्कारित व्यक्तिमत्व, इतिहास, संस्कृती आणि विरासत मिळाले प्रगल्भ संस्कार घेऊन एक चांगले नागरिक म्हणून या संस्थेतून तयार झालेले विद्यार्थी उत्तम कार्य करतील. आजपर्यंत अनेक चांगले विद्यार्थी विशुद्ध शिक्षण संस्थेने तयार केले आणि पुढेही हे कार्य अखंडपणे होत राहील असा मला विश्वास आहे. या संमेलनाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम एकविरा माजी विद्यार्थी संघटनेच्या एकदिवसीय विद्यार्थी संमेलनासाठी एकत्र येत असलेल्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन. विशुद्ध शिक्षण संस्था व एकविरा माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले हे विद्यार्थी संमेलन अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण वाटते. एरवी एखाद्या विशिष्ट बॅचचे स्नेहमिलन मेळावे होताना दिसतात. संबंधित वर्षातील माजी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र येतात. पण विशुद्ध शिक्षण संस्थेच्या विविध विद्यालयात शिक्षण घेतलेल्या 1960 पासूनच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन या संमेलनाचे आयोजन केले आहे ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. खरं तर असे संमेलन आपली शाळा, महाविद्यालय व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक मोठी संधी असते. त्यामुळे या संमेलनात मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी एकत्र येतील असं माझं मत आहे. 1960च्या दशकात यवतमाळसारख्या तेव्हाच्या तुलनेने मागासलेल्या शहरातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व शारीरिक विकासासाठी स्वर्गीय श्रीकृष्ण उपाख्य बाबाजी दाते यांनी स्थापन केलेल्या विशुद्ध संस्थेची वाटचाल कौतुकास्पद आहे. संस्थेतर्फे सुरुवातीला विवेकानंद विद्यालय ही मुलांची आणि राणी लक्ष्मीबाई विद्यालय ही मुलींची शाळा, त्यानंतर बालगोपालांसाठी गुरुकुल, ध्रुव प्राथमिक शाळा, कला आणि वाणिज्य महाविद्यालय, दाते शारीरिक शिक्षण महाविद्यालय, घोडखिंडीसारख्या अतिदुर्गम भागात व्यंकटेश विद्यालय असा संस्थेचा चढता आलेख संस्थेची यशस्वी वाटचालच सांगतो आहे. या शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थी विविध क्षेत्रात नामांकित संस्थांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत ही बाब देखील कौतुकास्पद आहे. त्यासाठी संस्थेचे मी हार्दिक अभिनंदन करतो. ही संस्था सुसंस्कृत पिढी घडवण्याची परंपरा यापुढेही कायम राखेल आणि ती अधिक वृद्धिंगत करेल हा मला विश्वास आहे. विशुद्ध शिक्षण संस्थेची व्यवस्थापन समिती व एकविरा माजी विद्यार्थी संघटनेच्या संयुक्त उपक्रमाअंतर्गत होत असलेल्या या माजी विद्यार्थी संमेलनासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो. एकविरा माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून या माजी विद्यार्थी संमेलनाच्या निमित्ताने एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी, संस्था व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच परिसरातील विद्यार्थ्यांसाठी विधायक कार्य करतील अशी आशा सुद्धा मी करतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. करतो विवेकानंद विद्यालयाची 10व्या अ वर्गाची विद्यार्थिनी भाग्यश्री खानोदे तिने हे स्वागत गीत गावं तिला संवादिनीवरती साथ करतात आहेत.
गौरव सोहळ्यासाठी इथे एकत्र जमलो आहोत, त्या एकविरा माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष या नात्याने मी व्यासपीठावर उपस्थित एकविरा माजी संघटना तथा विशुद्ध विद्यालय यवतमाळ या संघटनेचे अध्यक्ष व आपल्या सर्वांचे मार्गदर्शक श्री विनायक दाते, संघटनेच्या सचिव सौ मंगला तांबेकर, तसेच या संघटनेचे सर्व पदाधिकारी, आज उपस्थित असलेले सर्व वर्षातील माजी विद्यार्थी मित्रमैत्रिणी, सर्वांच्या सहविचाराने यामध्ये विशुद्ध विद्यालय या संस्थेचे सचिव श्री विजय कासरेकर सर, सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व आज उपस्थित असलेले आजी विद्यार्थी. शालेय जीवन हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सुवर्ण काळ असतो. 10वी पर्यंत ज्या शाळेमध्ये आपण शिकलो तिथल्या आठवणी, तिथल्या गमती जमती, तिथले संस्कार कायम लक्षात राहणारे असतात. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी यवतमाळतील विवेकानंद विद्यालयाचा विद्यार्थी आहे. ते विवेकानंद विद्यालयातले ज्येष्ठ शिक्षक, माजी शिक्षक श्रीयुत दाभाडकर सर, श्रीयुत पाचखेडे सर, चित्रकला शिक्षक श्रीयुत ल रा वानखडे सर, माजी मुख्याध्यापक श्रीयुत ताराचंद चव्हाण सर, माजी मुख्याध्यापक केळापुरे सर, माजी मुख्याध्यापक जाधव सर, श्रीयुत भगत सर, राणी लक्ष्मी विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका पिंगळे मॅडम, केळकर मॅडम, आबासाहेब पांडे, रोकडे सर, माजी मुख्याध्यापक शिंदे सर, माजी मुख्याध्यापक खर्चे सर, माजी मुख्याध्यापक बोबडे सर, सुलभाताई देशपांडे, पलकणवार सर, रावेकर सर आणि शाळेमध्ये सातत्यानं ज्यांना शाळेची आठवण येत असते आणि सगळ्यांच्या भेटीला येत असतात त्या कलावती ताई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं माजी विद्यार्थी या ठिकाणी शाल, श्रीफळ, कुंडी देऊन स्वागत सत्कार करणार आहेत. जे सत्कार करणार आहेत त्यांच्यापैकी काही नावं माझ्याजवळ आहेत, त्यांची पण नावं मी या ठिकाणी घोषणा करतो. माजी विद्यार्थ्यांपैकी मनीषा बंगाले, शुभांगी चांदोरे, माधवी चिन्नावार, प्रीती बंगाले, संध्या राऊत, निखिल रानडे, शशांक देशमुख, महेश सिंधी, अमर केळकर, विवेक अलोणे, हेरंब पुंड, प्रफुल्ल गावंडे, निलेश धुमे, नरेंद्र लांजेवार, देवेंद्र भिसे, अविनाश वेलंकीवार, अविनाश लोखंडे, भाग्यश्री बापट, विजय देशपांडे, शिल्पा राऊत, या सर्वांना विनंती की त्यांनी या सर्व आपल्या मान्यवर माजी मुख्याध्यापक, माजी शिक्षक यांना त्यांचं स्वागत सत्कार करावा, त्यांच्या ठिकाणी जाऊन करावा. या तिघांचाही त्यांनी शाल, श्रीफळ आणि कुंडी देऊन, झाडाची कुंडी देऊन त्यांचा आपण जरा जोरदार टाळ्या वाजवूया. ही स्मरणिकेचं विमोचन मंचावरती होत्या. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. काढणे त्यांचं इझी असतं. आता मातृभाषा का म्हणायचं, मातृभाषा का म्हणायचं तर घरात फक्त माताच बोलते, बाकी कोणी बोलताना तुम्ही बघितलं आहे का? पिता फक्त हो नाही असे 2-3 जुजबी शब्द बोलतो, बाकी सगळं माताच बोलते. म्हणून त्याला मातृभाषा, लोक म्हणतात पितृभाषा का नाही, अरे पिताला बोलायला चान्सेस कुठे असतो. तर त्यामुळे मातृभाषा म्हणजे हा विरोध सोडा, पण मातृभाषेतलं शिक्षण हे बहुत बेस्ट शिक्षण आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण जगामध्ये भारत हा एकमेव देश असा आहे की जिथे परक्या भाषेतलं लहान मुलाला शिकवलं जातं. आता त्याचे काय परिणाम होतील, म्हणजे जसे आता हे औषध आहे इंग्लिश मिडियम, प्रत्येक औषध आहे, प्रत्येक जे काय औषधाला साईड इफेक्ट्स असतात, तसे याचे काय साईड इफेक्ट्स होतील ते सांगता येत नाही. कारण आईबाबापासून मॉम
डॅड झालेलं आहे. याच्यापासून शिक. त्याच्यानंतर आणखी सांगायचं तर मला गोखले सर आणि त्यांचे वडील त्यांनी आम्हाला इंग्रजी शिकवल्याचं दावे आहे. त्यांचं म्हणणं की 35 मिनिटाचा पिरियड आहे, मग मधली सुट्टी नंतरचा त्यांचा पिरियड असला की ते अगदी बेलची वेळ झाली की ऑफिसमधनं निघत आणि वर्गाच्या पायरीशी उभे राहत आणि तिकडे पहिला टोला वाजला की वर्गात. आणि मग त्याच्यामुळे मग आम्हाला अशी सवय झाली. ते सवय हळूहळू यायचे. ते दिसले की सगळे बराबर कळतील की आपले बिळात मंदिर शिरावे तशी आम्ही आमची जागा पकडतो. त्याच्यानंतर त्यांनी स्वतः मला आपले काही निबंध द्यायला सांगायचे 8वीमध्ये असताना आणि त्यावेळेला तपासून द्यायचे की नाही असं पाहिजे असं पाहिजे. नंतर गोखले सर होते, त्यांनी मला ते एन्सिन कॅसेटचं पुस्तक दिलं. गरजू विद्यार्थ्यांना वाटप केलेलं आहे. त्यातूनच आम्ही हे 17 सायकल या 3 शाळेसाठी विवेकानंद स्कूल, राणी लक्ष्मीबाई आणि व्यंकटेश स्कूल यांना देत आहोत. आणि यासाठी आम्हाला योगदान पण डोनर्स पण भेटले आणि रोटरी क्लब ऑफ यवतमाळ मिडटाऊनने स्वतःच्या इन्कममधूनही या सायकलसाठी डोनेट केलेला आहे. मी धन्यवाद देतोय श्री अक्षय विजय पोहेकर. रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. सुट्टीला डब्बा खायची मजा, आता पोटात झाड, खारीच्या दातांनी शेर केल्या लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. पीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमतीशीर कवायती, मनावरती जशी बागावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे. शाळेतला नको असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन. आपल्याला जिने राखी बांधू नये असं वाटायचं, नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची. शाळा सुटल्यावर उडती फुलपाखरांची थवे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे. होमवर्क चाचणीला कॉपी पुरवणारे पंटर, मिनिस्टर पेक्षाही शायनिंग मारे मॉनिटर. आजची मुलं ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुराने विमानं उडवायचो, तेही नको तिथे लँड व्हायचे.
आईंच्या तासाला टंगळ मंगळ, बड्डे कोणाच्या कोणाची चंगळ, ऑफ पिरियडला तर नेहमी दंगल, तरी चुकला नाही सरांचा अँगल. कधी वरांड्यात कधी मैदानात, रोजचेच खेळ नव्हे. पेपरात हमखास लिहिता येणारे दोनच प्रश्न, रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा. पेपरातल्या जोड्या लावता लावता वर्गातल्याही जोड्या अचूक लावायला लागलो. भेंडी पाठ केलेलं काहीच नाही आलं. किती रट्टा मारूनही पेपरला प्रश्न नव्हे. रोज शाळेमध्ये मला वाटते जागे रे. पिकनिकला रंगायची मुला मुलींची अंताक्षरी आणि सोबतीला असायची बटाट्याची भाजी आणि पुरी. खेळात खुन्नस चिडवा चिडवी, मारा माऱ्या खिल्ली उडवा उडवी. गॅदरिंगच्या तालमीची गोष्टच न्यारी. गोष्ट साधी पण तेव्हाची फिलिंगच भारी. त्यातच येते शाळेची पूर्वपरीक्षा. शेवटच्या पेपरची शेवटची घंटा कानावर जेव्हा आली, जाणीव झाली शाळा आता आपली कायमचीच सुटली. मग येतो दिवस शाळेच्या निरोपाचा, सेंड ऑफचा. ते शेवटचे क्षण आठवती, भरलेल्या डोळ्यांनी घेतल्या गळा भेटी. किलबिल त्या घरट्यातून हरवले कुठे पाखरांचे थवे. पाखरोन आलो फांद्यावर तुझ्या बागडलो. पंखात बळ दिले तू, पक्षी बनून सज्ज झालो. ओल्या मातीच्या गोळ्याला दिलास तू आकार. संस्कार घडवूनी शिल्प तू केले साकार. मायेने वर्ग सजविले जणू दुसरे घर मानूनी. पोरके वाटे आज आम्हाला तुला चाललो सोडूनी. आईच्या मायेने लाविला जिने लळा. मी विसरू कशी ती शाळा, धन्य ती माझी शाळा. धन्य मराठी शाळा. अजूनही मिस करतो ते सारे, ते क्षण, तो जिव्हाळा. मोठ्यांच्या दुनियेत हरवलेला मी आणि माझ्यातच हरवलेली माझी मराठी शाळा. धन्य ती मराठी शाळा. ती स्वतः ओसाड होत चालली आहे, पण तिने आज अनेक पालकांना आपल्या मुलांच्या इंग्रजी शाळेची फी भरायच्या लायक बनवले. सुनो घंटी बजी स्कूल की, चलो स्कूल तुमको पुकारे. पल 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 रोशनी जो मिली स्कूल की, जगमगाओगे तुम बन के तारे. सुनो घंटी बजी स्कूल की, चलो स्कूल तुमको पुकारे. पल 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 रोशनी जो मिली स्कूल की, जगमगाओगे तुम बन के तारे.
कॉपी और किताबें सारी। स्कूल देगा, स्कूल देगा, यूनिफॉर्म भी तुम्हारी। स्कूल देगा, स्कूल देगा। स्कूल अब घर से दूर नहीं है, कम हो गए फासले, पहुंचोगे स्कूल के गेट पर तुम। थोड़ा सा भी जो चले, प्यार और नरमी से तुमको पढ़ाएंगे टीचर है ऐसे भले। सच 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 रीत अब है यही स्कूल की, कभी टीचर न बच्चों को मारे। टन 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 सुनो घंटी बजी, स्कूल की चलो स्कूल तुमको पुकारे। त्या बॅचचे प्रतिनिधी म्हणून शिरीष मधुकरराव पिंपळकर हे आता आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. वाटणारे पण आज आचरणीय वाटणारे सर्व गुरु, शाळेचा जेव्हा विचार मनात आला, लक्षात आलं की आता आम्ही NEPवर बोलतो. कार्यक्रम हा दाते कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा पण करू, त्याला पण नक्कीच असं सहभाग मिळेल. असं समजा या कार्यक्रमात आम्हाला ज्या काही त्रुटी वाटल्या त्याचा आपण मंचावरती यावं, त्यांचा सत्कार करण्याचे जे नियोजित आहे त्यांनी कृपया मंचावरती यावं. नियोजन करीत संस्थेचा, शाळेचा, महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर उपलब्ध करून दिला, त्यांचे कृतज्ञता व्यक्त करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. विशुद्ध शिक्षण संस्थेअंतर्गत सर्व शाळेतील सर्व विद्यमान तथा माजी लाल चढ़ायो छागजमुख को, दो दिल लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुण लड्डू साई सिरवर को, महिमा कहे न जाए लागत
स्वागत हो पदको विवेकानंद शाळेला 1996ला होतो. मी तुम्हाला औरंगजेबाने त्याच्या मुलाला शिवाजी महाराजाबद्दल काही सांगितलं आणि ते काय सांगितलं हे मी माझ्या शब्दात तुमचा व्यक्त करतो. ऐकून घ्या. पहिला परफॉर्मन्स आहे माझा. आतापर्यंत कधीही स्टेजवर गेलेलं नव्हतं. आज पहिली वेळ आलो आणि शब्द लक्षात ठेवा. उर्दूमधले शब्द आहे. एकही शब्द तुमचा मिस झाला तर समजणार नाही. तर ऐकून घ्या. औरंगजेब बादशाह आणि त्याचा शहजादा दरबारामध्ये येत असतो. त्याचे सगळे मनसबदार शहजादे त्याचे सगळे सरदार मानाखाली घालून असे उभे राहिले असतात आणि दरबारात रंग दो लाल नंद के
किए जा मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जा ये शाम मस्तानी मत होश किए जा मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जा है ये कैसे तुझको बनाया गया है मेरे लिए ये कैसे तुझको बनाया गया है मेरे लिए तू अब से पहले सितारों में बस रही थी कहीं तू अब से पहले सितारों में बस रही जिसे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है जिसे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है कोई जन्नत की वो भूल नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है मुझको ये मेरी लगे और इसको लुटा दूँ जिंदगी खाऊन मॅडमचा शिकलो बरंच काही ती गोड आठवण ते रंग बालपण आज पुन्हा वाटे हवे माझी शाळा मला आजही आठवे रे पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे माझी शाळा मला आजही आठवे रे पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे घूम के कदम एक बार वहीं से खुला है कोई रास्ता वहीं से गिरी है दीवार रोके कदम की है मंजिल प्यार की वर एक तारीख लिहून द्या म्हणजे प्लास्टर कधी उघडणार आहे ते डॉक्टर म्हणे का बरं रे? नाही नाही म्हणजे ज्या मुठी तुम्ही पैसे आणले होते म्हणे त्या मुठीसहित तुम्ही प्लास्टर बांधलं त्याला आता हे जेव्हा उघडाल तेव्हाच मी तुम्हाला पैसे देऊ शकीन बाब असा हा आमचा आजा एक दिवस जेवायला बसला असा काही जेवायला बसला आणि तो जेवणात खतरनाक आहे म्हणजे खूप चांगलं जर का जेवण असेल तर पाया नाही जेवू शकते तर तो काय म्हणे बाबा रे बाबा म्हणे मग त्याच्या बायकोने एक ठरवलं माझ्या कवितेचं नाव आहे रागीट प्रेमी एक मिनिट मी खूप सुंदर दिसली म्हणून तारीफ तुझी केली खूप सुंदर दिसली म्हणून तारीफ तुझी केली गुणगान तुझे सारे मनोमन रसविलीन यावर्षी तुला काही सांगण्याची हिंमत मी केली पण खोटं नाही सांगत तुला चांगलीच झाकी दिली
येशूच अवतार तळ्यावर सत्या रायगडावर येशूच अवतार तळ्यावर सत्या रायगडावर येशूच अवतार तळ्यावर दे
मेहनत घेतलेली आहे आणि आमचा जो सत्कार केला त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना हार्दिक शुभेच्छा. जाता जाता इकडे कालमंडळ नाही आहे, पण एका अतिशय प्रसिद्ध नाटकातील काही संवाद आहे ते फक्त 1 मिनिटात आपल्याला सांगतो. पहिलं आहे, स्वप्न भंगता जीवन अभंग आहे. नंबर 2, दिव्यानं जळत राहायला हवं स्वतःला जाळून जगाला प्रकाश देण्यासाठी. नंबर 3, दुःखाची नाणी हातात पडून सुद्धा कदमों में मेरे रख दे मेरा दिल है बस यही अरमान. डोले 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 डोले. नंदिनी विलास बंधु बंधुर सुरत दिगंत संतती प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदी क्वचित् दिगंबरे मनो विनोदमे तु वस्तुनि. जटाभुजंग पिंगल स्फुरत् फणामणि प्रभा कदंब कुंकुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदांग सिंधुर स्फुरत् उत्तरीय मेदुरे मनो विनोदमद्भुतं बिभर्तु भूत भर्तरे. ओम नमः शिवाय. झुमका गिरा रे
यवतमाळ कमाल विषय खत्म है इधर हार्ड है यवतमाळ को हार्ड है इधर बाकी चांद क्या यवतमाळ मिल जाने सुनना बेटा आने गाने कॉटन की भाई लोग की बहुत हार्ड माना पैसा नहीं बेटा यवतमाळ में पब्लिक का ना मेहनत में आता मामूली का आखा दिन धंधे में जाता है पैसा भी घर पे बेटा ईमानदारी का आता है इसलिए तो बंदा भैया सुकून से सोता है अभी तेरी क्या सोच इधर तू खड्डे जाए का लोग गर्लफ्रेंड मुझे सामने से करती है हाय ना कुछ के मारे मुझे वो भी होता है ऐसा लाइफ भारी काम मजा यवतमाळचा आहे का विषय खत्म पूरे यवतमाळचा आहे का माल 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 यवतमाळ का माल है क्या दिखता वो भाड़ है क्या सुनेरी जान है क्या माल 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 यवतमाळ का माल है क्या माल 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 दिखता वो भाड़ है क्या माल 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 सुनेरी जान है क्या यवतमाळ का माल है क्या दिखता अबे चौका लाइब्रेरी अरे हम पे स्थिति कर दी चल ऐसा लगता है इनको देख के हो नाही केवर दी तर घरी बैठे लग रहा है बाप देशी मार आहे अर्धी मला अभ्यास चालू दिवस रात्र पाऊस का सर्दी अबे यवतमाळ के बंदे करते धंधे भावा शोक पानी पूरा करे उसके कमाई पे दोस्ता का होता सोते जाई के काम करे
Gracias.